भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, दूध विक्री, म्हशी विक्री करण्याचा व्यवसाय करत आहे. पण अशाच एका पठ्ठ्याने म्हशीपासून मिळणाऱ्या शेणाचा खत विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला असून वर्षाअखेरपर्यंत 5 ते 6 लाख रुपयांची उलाढाल करत आहे. गणेश सोनकडे, राहणार सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळ, कुंभारी रोड, सोलापूर असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. नमस्कार मंडळी, मी आहे गणेश, श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर. आमचा गोठा आहे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या साईडला. सोलापूर सिटीपासून 6 किलोमीटरवरती आमचा गोठा आहे, श्री हनुमान डेअरी फार्मच्या नावाने. आमच्या इथे हरियाणाच्या जातिवंत मुर्रा म्हशी मिळतात. आणि शेणखताचं जर सांगायचं गेलं तर वर्षाकाठी 200 ट्रेलर आम्ही शेणखत विकते. जवळजवळ शेणखतापासून आम्हाला 3-3.5 हजार रुपये ट्रेलर आमचं शेणखत विकते. जवळजवळ 6 लाख रुपये तर शेणखताचे आमच्या वर्षाकाठी बनतात. सोलापूर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर श्री हनुमान दूध डेअरी आहे. गणेश सोनकडे यांच्या गोठ्यात 70 ते 80 मुर्रा जातीच्या म्हशी आहेत. त्या म्हशीपासून दररोज 250 ते 300 लिटर दूध विक्री केली जात आहे आणि त्या म्हशीपासून मिळणाऱ्या शेणाचा शेणखतही विक्री केला जात आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता घसरत चाललेली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेती, जैविक शेती करण्यावर भर देत आहे. त्यासाठी शेतकरी मुख्यतः शेणखताचा वापर करत आहे. मात्र यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची पशुधनात होणारी घट यामुळे शेणखताला सध्या सोन्याचा भाव मिळत आहे. सोलापुरात एक ब्रास शेणखत 3 ते 4 हजार रुपयाला विकलं जात आहे. यामुळे पूर्वी गाव शिवारात सहज मिळणारे शेणखत आता अधिक दरात मिळत आहे. सोलापूर सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळ गणेश सोनकडे या शेतकऱ्याने आपल्या शेतात सेंद्रिय पिकाची लागवड केली असून त्यांच्या गोट्यात 70 ते 80 मुर्रा जातीच्या म्हशी आहे. त्यांच्यापासून मिळणारा शेणाचा शेणखत म्हणून ते विक्री करत आहे. यापूर्वी 1000 ते 1500 रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दराने शेणखत मिळत होते. ते सध्या 3000 ते 4000 ट्रॉलीप्रमाणे शेणखत मिळत आहे. शेणखत विक्रीच्या माध्यमातून गणेश सोनकडे हे वर्षाअखेरपर्यंत 5 ते 6 लाख रुपये कमवत आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.